नमस्कार, मी सौ संगीता शिवलिंग बिराजदार, सहशिक्षिका, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर। आज आमच्या शाळेत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आलेले आहेत। मी आमच्या शाळेच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करते। तसेच आज आमच्या समवेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलच्या सहशिक्षिकाही सहभागी झालेल्या आहेत। आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे कायकवे कैलास, म्हणजेच कर्तव्य हेची कैलास मानून आम्ही सर्व शिक्षिका आमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण उतरवण्यासाठी, त्यांना सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी कार्यरत असतो। आणि यासाठी आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ शिल्पा वाले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळते। माझी मातृभाषा कन्नड आहे, त्यामुळे मी कन्नडमधून आपणा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते। एल्लारिगू दसरी हब्बद शुभाशयಗಳು। धन्यवाद। नमस्कार, मी सौ कल्पना दरेप्पा बिराजदार, सहशिक्षिका, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर। नवरात्रनिमित्त महाराष्ट्र न्यूज चॅनल आज आमच्या शाळेत आलेले आहेत। नवरात्राबद्दल मी देवीबद्दल मंत्र म्हणणार आहे, देवीविषयी। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। धन्यवाद। नमस्ते, मी सौ रागिणी शांतकुमार पाटील। मी एक मराठी पिक्चरचं सांगणार आहे तुम्हाला। एकदा काय झालं हे मराठी चित्रपटाचं नाव आहे आणि परवाच राष्ट्रपतींच्या हस्ते या चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळालेलं आहे आणि सगळ्यांनी, प्रत्येक शिक्षकांनी किंवा प्रत्येक पालकांनी पाहावा असा, आवर्जून पाहावा असा हा पिक्चर आहे। या सिनेमामध्ये प्रमुख कलाकार आहेत सुमित राघवन, पुष्कर सोत्री, उर्मिला कानेटकर, मोहन आगाशे असे ज्येष्ठ मंडळी या पिक्चरमध्ये आहेत। आणि या पिक्चरमध्ये एक किरण नावाच्या एका शिक्षकाची, म्हणजे ध्येयवाड्या शिक्षकाची काय आहे ही गोष्ट आहे। ही गोष्ट नेहमीच्या प्रवाहात बसत नाही आहे, कारण हा जो शिक्षक आहे तो विद्यार्थ्यांना वर्गात न शिकवता तो विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून शिकवत असतो। प्रत्येक कुठलाही घटक असेल, कुठलीही संकल्पना असेल तर तो काय करत असतो, वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी मुलांना सांगत असतो, तो पात्र निर्माण करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या गोष्टीमध्ये गुंतवून घेऊन तो घटक काय करत असतो, अध्यापन करत असतो। असं शिकवत असताना त्याला खूप अडचणी येत असतात। सामान्य लोकांना ही गोष्ट पटत नाही, कारण शाळा ही संकल्पना म्हणजे 4 खोलीत बसणं, पाठ्यपुस्तकातला अभ्यास पूर्ण करून घेणं, प्रश्नोत्तर पाठ करणं आणि ठराविक दिलेला सिलेबस पेपरमध्ये लिहून घेणं, परीक्षेत मार्क मिळवणं, त्याच्यावर श्रेणी ठरलेली असते आणि त्यातून तो विद्यार्थी किती गुणवत्तापूर्ण आहे, किती टक्केवारी घेतो याच्यावर त्या विद्यार्थ्याचं सगळं व्यक्तिमत्व आपल्याकडं अवलंबून असतं। आणि हे समाजमान्य नसल्यामुळे समाजात या शाळेला खूप विरोध होत जातो आणि तो स्वतःची अशी वेगळी शाळा निर्माण करण्यासाठी प्रत्येक वेळेस हेलपाटा घालत असतो। कागदपत्र प्रत्येक वेळी तो मंत्रालयात जात असतो, प्रत्येक वेळी ते फाईल पुढं सरकत असते, त्याला अनुदान मिळत नाही, अशा तांत्रिक अडचणी खूप येत असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र काय होतं, शेवटच्या क्षणाला तो हतबल होतो आणि त्याच वेळेस त्याला असं लक्षात येतं की त्याला ब्लड कॅन्सर आहे। जो स्वतः शिक्षक असतो ब्लड कॅन्सर झालेलं असते आणि त्याच्याकडं फक्त मोजकेच दिवस झालेले असतात। पण एवढी मोठी घटना आता मी माझ्या लहान मुलाला कसं समजावून सांगणार? तो मुलगा असतो 5वीचा। त्या विद्यार्थ्याला, माझ्या मुलाला ही घटना कशी सांगायची की माझ्याकडे थोडेच दिवस आहेत, मी आता इथून पुढे जगू शकणार नाही आणि इथला पुढचा प्रवास सगळा तुला तुझ्या आईसोबत, तुझ्या आजी आजोबांसोबत घालवायचं आहे। मग हे त्याला समजावून सांगण्यासाठी पुन्हा ते वडील काय करतात, एक गोष्ट निर्मिती करतात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून एक एक पदर उलगडत जातात आणि त्या मुलाला एक एक पायरी स्टेज ओलांडत लक्षात येतं की शेवटच्या क्षणाला की माझे वडील या क्षणाला कुठल्या त्रासातून जात आहेत, कॅन्सरमध्ये ते आहेत आणि तरीही ते इतर मुलांचा विचार करतायत आणि इतर मुलांसाठी गोष्टी निर्माण करतायत। आणि मग मला आता माझे वडील जरी गेले तरी त्यांचं कार्य पुढं चालूच ठेवावं लागणार आहे आणि मला हातबल होऊन चालणार नाही आणि इथून पुढं माझ्या वडिलांच्या पश्चात मी माझ्या आई वडिलांना
मी माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या आईला काय करणार आहे, धीरपणे पाठिंबा देणार आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत लढा देणार आहे. अशी सगळ्यांनी आवर्जून पाहावी अशी जी सिनेमा आहे तो आहे एकदा काय झालं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ सुचिता नरेंद्र मदने. मी श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते. आजच आमच्या शाळेमध्ये हादगा म्हणजे बोंडला हा कार्यक्रम साजरा झाला आणि आज आमच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधित एक चांगला असा संदेश सर्व मुलांना, सर्व शिक्षकांना, पालकांना दिलेला आहे. तर आज मी या ठिकाणी एक आजीबाईचा बटवा आयुर्वेदाच्या संदर्भात एक संदेश माझ्या गाण्यातून तुम्हाला देणार आहे. आपण ही जी लोकसंस्कृती आहे, बोंडला किंवा हादगा कार्यक्रम आपण जो काही साजरा करतो, ती आपली जी लोकसंस्कृती आहे ती आपल्या पिढीला माहिती व्हायला पाहिजे आणि ही पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित व्हायला पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि आता वेगवेगळे बरेचसे आजार यायला लागलेत आणि आपण तर फार मोठ्या एका संकटाला सामोरे गेलो होतो, त्याच्यातून आपण खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडलेलो आहोत. तर आयुर्वेदाचं महत्त्व किती आहे हे सांगणारं गाणं मी आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहे. सा बाई सा तुळशीच्या झाडाखाली महादेवा तू. सा बाई सा तुळशीच्या झाडाखाली महादेवा तू. हार गुंफिला विडा रंगीला तुळशीचा रस माझ्या भुलाबाईला. हार गुंफिला विडा रंगीला तुळशीचा रस माझ्या भुलाबाईला. सा बाई सा विड्याच्या झाडाखाली महादेवा तू. सा बाई सा विड्याच्या झाडाखाली विड्याच्या झाडाखाली महादेवा तू. हार गुंफिला विडा रंगीला विड्याचा काढा माझ्या भुलाबाईला. विड्याचा काढा माझ्या भुलाबाईला. सा बाई मधाच्या पोळ्याजवळ महादेवा तू. सा बाई मध्याच्या पोळ्याजवळ महादेवा तू. हार गुंफिला विडा रंगीला मधाचं ताटण माझ्या भुलाबाईला. हार गुंफिला विडा रंगीला मधाचं ताटण माझ्या भुलाबाईला. सा बाई कोरफडच्या झाडाखाली महादेवा तू. सा बाई कोरफडीच्या झाडाखाली महादेवा तू. कोरफडीचा रस कोरफडीचा गर सॉरी एक ओळ चुकली. विडा हार गुंफिला विडा रंगीला कोरफडीचा रस माझ्या भुलाबाईला. हार गुंफिला विडा रंगीला कोरफडीचा रस माझ्या भुलाबाईला. सा बाई आयुर्वेदाला जवळ करू ना महादेवाला. सा बाई आयुर्वेदाच्या सोबत करू महादेवाला. आयुर्वेदाची साथ आम्ही सगळे पाळू, हीच आमची खूणगाठ. नमस्कार, मी सौ ज्योती पाटील, सहशिक्षिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. तर या नवरात्र उत्सव आपण महाराष्ट्रात, भारतात हा खूप मोठा सण साजरा केला जातो आणि आपण सर्व आपल्या शाळेत किंवा आपण घरामध्ये नवदुर्गाच्या रूपामध्ये नेहमीच कायम आयुष्यभर आपण सगळ्या भूमिका नवदुर्गांच्या पार पाडत असतो. आपल्यामध्ये अन्नपूर्णा देवी असते, आपल्यामध्ये चामुंडा देवीसुद्धा असते. प्रसंगी आपण आपल्या मुलांना आपल्यामध्ये लक्ष्मी देवी असते, दुर्गा माता देवी असते. अशा सगळ्या देवींच्या भूमिका आपण नेहमीच, म्हणजे स्त्री शक्तीसुद्धा एक देवीच आहे आणि आपण सगळ्या स्त्रिया आपण या व्यवस्थित म्हणजे जबाबदाऱ्याने या भूमिका आपण पार पाडत असतो. सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धन्यवाद. नमस्ते, मी पल्लवी जगन्नाथ गंगनळी, सहशिक्षिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर. दसऱ्या या सणादिवशी आपट्याची पाने का देतात याविषयी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. दसरा या सणादिवशी आपण आपट्याची पाने एकमेकांना देतो, शस्त्रास्त्र पूजन करतो, अपराजिता पूजन करतो. तर आपल्या महाराष्ट्रात सोन्याच्या रूपात आपट्याची पाने देण्याची एक प्रथा आहे एकमेकांना. तर ती का आहे थोडक्यात माहिती सांगणार आहे. फार पूर्वी गुरुशिष्य परंपरा होती. त्यावेळी एका गुरुकुलात वरतंतू नावाचे गुरु होते. ते विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करत होते, विद्या देण्याचे काम करत होते. आणि त्या गुरुकुलमध्ये कौत्स्य नावाचा एक त्यांचा विद्यार्थी होता. जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तो मग गुरुकडे गेला आणि तो गुरुना काय म्हणाला की तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्ही जे मला शिक्षण दिलेलं आहे त्याचे तुम्ही काहीतरी घ्या असं तो गुरुंना म्हणतो. मग ते गुरु काय म्हणतात की नाही, माझं म्हणजे विद्या दान देण्याचं माझं कार्यच आहे, मी काय घेणार नाही. तरी तो कौत्स्य विद्यार्थी असतो ना, तो फारच आग्रह करतो. मग वरतंतू जे गुरु असतात ते काय म्हणतात की तू फारच आग्रह करत असेल, मी 14 विद्यांचं दान तुला दिलेलं आहे, म्हणून तू काय कर, मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला दे म्हणतात तू. म्हणल्यावरती बरं म्हणतो वरतंतू. मग निघतो तो 14 कोटी सुवर्ण मुद्रा गोळा करण्याचं म्हणजे काम ते काही म्हणजे चेष्टा नव्हतं. तरी तो निघतो. मग त्याला काय 1-2 दिवस फिरतो, होत नाही. मग तो काय करतो, त्या नगरीचा जो राजा असतो रघुराज त्यांच्याकडे जातो आणि तो त्यांना मागतो की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा माझ्या गुरूंना द्यायचे, तर तुम्ही द्या असं म्हणतो. मग रघुराज राजा काय म्हणतात की मी आत्ताच ब्राह्मणांना दान दिलेलं आहे, सर्व त्यांची संपत्ती दान दिलेली आहे. तरी ते काय म्हणतात त्याला विनमुख पाठवू नये म्हणून त्यांनी काय म्हणतात तू थांब 3 दिवस माझ्याकडे थांब म्हणतात ते त्यांना. आणि त्याला कौशल्याला आपल्याकडे थांबवून घेतात. मग राजा काय करतात की इंद्रदेवांना त्यांनी काय म्हणतात की मला म्हणजे थोडी संपत्ती पाहिजे. मग तू इंद्रदेवाला काय म्हणतात की तुम्ही द्या, नाहीतर मी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी युद्ध करेन आणि मी संपत्ती ते म्हणजे घेईन तुमच्याकडनं. मग इंद्रदेव घाबरतात आणि काय करतात की बरं म्हणतात. आणि त्या नगरीबाहेर एक शमीचं झाड असते, आपट्याचं झाड असते. मग तिथे ते काय करतात सुवर्ण मुद्रांचा पाऊस त्या झाडावरती पाडतात आणि सांगतात की तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं तुम्ही सुवर्ण मुद्रा घेऊ शकता म्हणून. मग राजा कौत्स्याला सांगतात की तुला जेवढे पाहिजे तेवढे तू सुवर्ण मुद्रा घे म्हणतात. मग कौत्स्य काय करतो, जेव्हा इंद्रदेव त्या शमीच्या झाडावरती सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडतात, फक्त तो 14 कोटी जेवढे लागणार तेवढेच तो काय करतो सुवर्ण मुद्रा घेतो. आणि बाकीचे तिथं ढीग रचतो, त्या झाडाखाली ढीग रचतो आणि तिथले नगरीतले जे ब्राह्मण म्हणजे गरीब असतात त्यांना, नगरीतले जे नगरवासी असतात त्यांना घ्यायला सांगतो. बाकीचे तो फक्त 14 कोटीच घेतो आणि तो वरतंतू गुरूंना आपल्या देऊन टाकतो. आणि तिथल्या नगरीतल्या त्या नगरवासियांना पण अचानकच धनलाभ झाल्यामुळे तेही आनंदित होतात आणि ते काय करतात त्यांना जेवढं पाहिजे ते घेतात. त्यामुळं म्हणजे तेव्हापासून म्हणजे आपट्याच्या झाडाचं पूजा केली जाते आणि एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याची पानं देण्याची प्रथा चालू झालेली आहे. धन्यवाद. मी पुष्पा कत्ते, प्री प्रायमरी स्कूलचं टीचर आहे. मी एक स्तोत्र म्हणते देवीचं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविलासिनी नंदनुते जय जय श्रीहरी महिषासुरमर्दिनी रंपेकपर्दिनी शैलसुते रंपेपर्दिनी शैलसुते. जय माता. नमस्ते सभी को. मैं ज्योति कुदार श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्राइमरी में असिस्टेंट टीचर जैसे काम करती हूँ. मुझे आपको दशहरे के बारे में कुछ बताना है. विशेष क्या है, दशहरा मतलब विजय, बुराई पर अच्छाई की जीत होती है. जैसे सतयुग में श्री राम जी ने रावण को हराकर उसके घमंड को चूर करके जैसे बुराई पर अच्छाई की
जीत पाई है, वैसे ही इस कलयुग में हमें भी ऐसे कुछ अपने मन के रावण को मारना चाहिए। अच्छाई सब में रहती है, लेकिन आजकल कलयुग में बुराई ज़्यादा होने से उसके बहुत बुरे परिणाम होते हैं। इसीलिए अपने मन के रावण को मारो और श्री राम जैसे सहनशीलता और माता सीता जैसे सहनशीलता अपने में लेके आए। धन्यवाद। नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी, श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल लिपिका या पदावर आहे। मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की देवाने मलाच का दुःखी ठेवलं, असं जो आपल्याला सतत वाटत राहतं ना, आपल्याला काही दुखलं खोपलं की देव माझ्याबरोबरच असं का करतो। तर ही वेडा नावाची गोष्ट ऐका म्हणजे लक्षात येईल की आपलं दुःख ह्या माणसाच्या बळाने काहीच नाही आहे। एका मंदिराशेजारी एक माणूस बसलेला असतो ज्याला पायही नसतात, कुबड्या घेऊन तो बसलेला असतो आणि रोज मंदिराजवळच्या भिकाऱ्यांचं फ्रीमध्ये उपचार करण्यासाठी एक डॉक्टर रोज तिथे व्हिजिटला येत असतात। त्या डॉक्टरांना खूप दिवसापासून ऑब्झर्वेशन करतात की हा माणूस इथं बसतोय पण याच्या राहणीमानावरनं तर हा भिकारी वाटत नाही आहे। तर तो सगळ्यांचा उपचार करतो आणि त्या म्हाताऱ्या माणसाकडे जातो आणि त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला काय झालं आहे वगैरे। तर इतर माणसं डॉक्टरांना मागे खेचतात की जाऊ नका की तो वेडा आहे की तुम्हालाही त्रास देईल। तर डॉक्टरना ते सगळे भिकारी लोक गेल्यानंतर त्या माणसाजवळ पुन्हा जातात आणि त्यांना विचारतात की काय झालं। तो एकदम अस्सल लिखित इंग्लिशमध्ये डॉक्टरांशी संवाद साधायला लागतो। डॉक्टरांना वाटतं की हा प्रकरण काहीतरी वेगळंच आहे। मग तो माणूस म्हणतो ज्याला पाय नाही येत तो एका शेजारी पान टपरीवरती आपण जाऊ, चहा प्यायला जाऊ, तिथं जाऊ म्हणजे तुम्हाला लोक वेडं म्हणणार नाहीत। मग तिथे गेल्यावर तो वयस्कर माणूस सगळं सांगतो डॉक्टरांना की त्याच्या बाबतीत काय झालं आहे। मग तो एवढं इंग्लिश प्युअर बोलत असल्यामुळे डॉक्टर म्हणतात तुम्ही तर चांगले शिकलेले आहात, तर तुम्ही लाथ माराल तिथं पाणी काढाल। लाथ या शब्दावरती तो माणूस असं विचित्र हसतो ना की हसणंसुद्धा इतकं विचित्र आणि वेगळ्या प्रकारचं असू शकतं हे त्या डॉक्टरांना कळतं। म्हणजे लाथ मारायला पायच तर कुठे आहेत मला। खूप वर्षापूर्वी मी एक मेकॅनिकल इंजिनियर होतो। खूप वर्षापूर्वी नामांकित कंपनीमध्ये काम करायचो। एका नवीन व्यक्तीला मी मशीन ऑपरेटरचं काम शिकवत असताना माझा पाय चुकून मशीनमध्ये गेला आणि माझा पाय कापला गेला। तर कंपनीने मला सगळं औषधोपचार करून थोडेफार पैसे देऊन मला घरी बसवलं। मी आता पुढचं कामच नाही करू शकत। माझा मुलगालासुद्धा मी मेकॅनिकल इंजिनियरच बनवलं आणि होतं नव्हतं तेवढं सगळं घरदार शेत विकून त्याने एक छोटी कंपनी बनवली आणि त्या कंपनीला मोठं करण्याच्या उद्देशाने तो माझ्याशी खोटं बोलून सगळे पैसे घेऊन जपानला निघून गेला आणि आम्ही बसलो जपानी भावल्या बनवून इथेच। असं तो असं डोळ्यात अश्रू लपवत बोलला। मग डॉक्टरांना वाटले की याला आपण मदत केली पाहिजे। तो म्हणतो ठीक आहे डॉक्टर, मी आता घरी जातो, तिघांचा स्वयंपाक मला करायचा आहे। अरे तुम्ही तर आत्ताच बोलला ना की तुम्ही दोघंच आहात, तुमची बायको आणि तुम्ही। नाही, लहानपणापासून माझ्या मित्राची आईने मला सांभाळलेलं आहे, त्यामुळे मित्र वारला आहे, त्या आईला त्याची आयडिया नाही आहे, त्यामुळे त्याच्या आईलासुद्धा मीच माझ्या घरी सांभाळतो आहे। मग तिचा डायबिटीसचा आणि बीपीचा खर्च मला परवडत नाही आणि मी एका छोट्या कंपनीत अजूनही काम करते, 7,000 महिना पगार आहे। तर त्यांचा औषध पाण्याचा खर्च माझ्या 7,000 भागत नाही, म्हणून मी इथं 5 ते 7 बसतो। जे दिलेलं आहे लोकांनी अन्न घेत नाही, फक्त पैसे घेतो, मेडिकलमधून उधार औषधं घेतो आणि रोजच्या रोज जमा झालेले पैसे मेडिकलला मी देऊन टाकतो। तर तो माणसाला म्हणजे उठून तो जेव्हा तिघांचा स्वयंपाक करण्यासाठी असं निघून जातो, डॉक्टर मनोमन मागे हात जोडतात की हा खरा दुःखी माणूस आहे। आपल्या जगात म्हणजे आपल्याला असणारं दुःख याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, तरी पण तो आनंदात जगतो। थँक्यू। नमस्कार, मी नीलांबिका सिद्धेश्वर बरबडे, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर। आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम खूप छान पद्धतीने राबवले जातात आणि त्यातलाच यावर्षीचा आमचा महत्त्वाचा उपक्रम होता दान। तसं म्हणलं तर दान ही संकल्पना खूप मोठी आहे। फक्त आपण अन्नदान किंवा पैसे दान यांचा विचार करतो, पण यापेक्षाही आपण आणखीन बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण दान करू शकतो। पण आता हळूहळू ती पद्धत वाढत चालली आहे आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या शाळेकडून होतं आहे। कारण मध्यंतरी आमच्या शाळेने जे काही गरजू विद्यार्थी होते, यावर्षी आपण मिलेट्स वर्ष साजरा करतो आहे, त्यानिमित्ताने जे काही अपंग किंवा जे काही अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दान ही संकल्पना राबवत विद्यार्थ्यांना आम्ही मिलेट्स दान म्हणून दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना। आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सगळ्या स्त्री शक्तीने असं जागर केला पाहिजे की आपण साधी छोटी गोष्ट जरी दान करत असू, त्याचबरोबर आपण छोट्या छोट्या जर आपण संकल्पना पुढं करत आलो दानाच्या, तर हळूहळू आपला देश पूर्ण प्रगतीपथावर राहील। मग दान असेल तर ते नेत्रदान आहे, शरीरदान आहे, बॉडी डोनेशन आहे, त्याच्याबरोबर अवयवदान आहे, जे काही आपल्याला शक्य आहे तशा पद्धतीने आपण दान ही संकल्पना राबवली गेली पाहिजे। धन्यवाद। नमस्कार,
मी सौ सविता बिराजदार नागूर श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. भारतीय संस्कृती साऱ्या जगामध्येच एक उज्ज्वल संस्कृती म्हणून ओळखली जाते. या भारतीय संस्कृती आणि भारतीय कुटुंब व्यवस्थेची मुख्य आधारशिला असते ती स्त्री. ही जी स्त्री आहे तिला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान देण्यात आलेलं आहे. ती फक्त आधारशिलाच नाही तर या कुटुंब व्यवस्थेची ती संचालिका देखील आहे. आपल्या कर्तव्याने, आपल्या प्रेमाने, वात्सल्याने, व्यवहार चातुर्याने, परिश्रमाने, कष्टाने ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्रगतीपथावर घेऊन जात असते. तसं पाहायला गेलं तर फक्त भारतीय संस्कृतीच नाही, भारतीय कुटुंब व्यवस्थाच नाही तर संपूर्ण विश्वाची संचालिका म्हणून आपण स्त्रीकडे पाहतो. या विश्वाचा विस्तार करण्यासाठी सृष्टीनं स्त्रीवर खूप मोठी जबाबदारी ठेवलेली आहे, दिलेली आहे. सृष्टीची निरंतरता टिकवून ठेवण्यासाठी सृष्टीनं स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान भूमिका दिलेली आहे. दोघेही एकमेकांना पूरक आहेत, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. मी तर म्हणेन की सृष्टीनं निर्माण केलेली ही जी स्त्री आहे ती सृष्टीची निरंतरता टिकवून ठेवण्यासाठी म्हणून नव्या सृष्टीला जन्म देते आणि सृष्टीची निरंतरता टिकवून ठेवते. त्याचवेळी पुरुषांची अर्धांगिनी बनून पुरुषाला पूर्णत्व बहाल करत असते. आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. स्त्रीची ही जी सृजनशक्ती आहे त्याचा जागर घालण्याचा हा सोहळा म्हणजे नवरात्र. तिच्याजवळची ही जी सृजनशक्ती आहे तिचा आदर करण्यासाठी आपल्या संस्कृतीत तिला आपण आदिमाया म्हणून संबोधतो, आदिशक्ती म्हणून संबोधतो. या आदिमायेचा, या आदिशक्तीचा हा सोहळा म्हणजे नवरात्र. या नवरात्रीत आपण देवीचा जागर घालतो. तर या वर्षीच्या नवरात्रीत आपण सारे मिळून संकल्प करूयात एक शिक्षिका म्हणून मुलांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे बीज रुजवूयात आणि स्त्री पुरुष समानतेचा जागर आपण या नवरात्रनिमित्त घालूयात असं मी आवाहन करते. धन्यवाद. नमस्कार, मी सुकेशनी लंकेश्वर श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल येथे असिस्टंट टीचर आहे. दसरा म्हणजे आपण काय म्हणतो, दसऱ्याला दुसरं आणखीन एक नाव म्हणजे विजयादशमी. विजय म्हटलं की आपण सर्वच गोष्टीवर विजय मिळवतो. तसंच स्त्रिया आजच्या जगात म्हणजे आजची जी स्त्री आहे प्रत्येक गोष्टीत ती विजय मिळवलेली आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तिने म्हणजे संपूर्ण विश्व, संपूर्ण जग, सगळ्याच गोष्टीत तिने विजय मिळवलेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे स्त्रिया आजची सगळी पूर्ण जबाबदारी म्हणजे अगदी जन्मल्यापासून, लहानपणापासून बहिणीची, भावाची, आईवडिलांची काळजी घेण्यापासून सगळी शिक्षणासोबत आपले छंद सगळं जोपासत जी मोठी झालेली आहे आजची स्त्री. आपलं करिअर, आपलं सगळं सांभाळून लग्न झाल्यानंतरनी आपल्या घरी व्यवस्थितपणे सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडून आपल्या करिअरमध्ये आपलं नाव हे करून विजय मिळवण्यासाठी जी धडपड आहे आजची स्त्रियांची त्याला स्ट्रॉंग स्त्रिया ते तर म्हणतोच आपण. पण देवाने कसं आहे ते म्हणजे गिफ्ट दिले फक्त लेडीजसाठी की जे आहे विजय आपण मिळवतो ते फक्त स्त्रियांमध्येच मोस्टली जास्त. पुरुष पण करू शकतो पण जे क्वालिटीज स्त्रियामध्ये आहे ते इतर कोणीही करू शकत नाही. म्हणून विजयादशमीचा अर्थ म्हणजे आजच्या स्त्रिया प्रत्येक गोष्टीत विजय मिळवतात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव श्रीलक्ष्मी मल्लिकार्जुन पाटील. घरात दिवसभर राहणारी ती गृहलक्ष्मी आहे. आपल्या लेकरांसाठी झडणारी ती आई भवानी आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे. अशा अनेक रूपात देवी आजही जिवंत आहे. या सर्व रूपातील देवींचा सन्मान आणि आदर करण्याचा संकल्प घेऊन तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सौम्या विजय चडचन, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा. मी एक उखाणा घेणार आहे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, विजयरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. नमस्कार, मी स्वाती दादाराव तोडकरी, सहशिक्षिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर. मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेमधनं नेमकं काय सांगायचं आहे मला तर ज्याप्रमाणे आपण विचार करतो
त्याचप्रमाणे पुढची कृती घडत असते किंवा त्यानुसारच आपल्या जीवनाला आकार घडत असतो असं मत श्री सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे. त्यांचे मी थोडेसे म्हणजे व्याख्यान किंवा त्यांचं सेशन मी जॉईन केलं होतं, त्यामध्ये हा विचार मी शिकलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की एकदा काय झालेलं असतो की एक राजा आपल्या नगरामध्ये फेरफटका मारत असतो. तो नगरामध्ये फेरफटका मारत असताना अगदी आनंदी असतो, प्रत्येक ठिकाणी जात असताना तो आनंदाने जात असतो. परंतु काय होतं की तो ज्यावेळी एका म्हणजे मैतीचे सामान जिथं विकतात त्या त्या दुकानाजवळ आलं की त्या राजाला असं वाटत असतं की तो जो माणूस आहे ना त्याला धरावं आणि त्याला कशाने तरी मारावंच. राजाला इतर कोणालाही बघून तसं वाटत नसतं, परंतु त्या माणसाला बघून मात्र त्याला तसं वाटत असतं. मग काय करायचं, का बरं मला असं होत असेल, आणि जाऊन तरी त्याला कसं विचारायचं. मग तो 2 दिवस विचार करतो. तो मग काय करतो की त्याच्या प्रधानाला बोलवून घेतो आणि म्हणतो मी सगळीकडे फेरफटका मारतो तर मला काही वाटत नाही, परंतु त्या दुकानाजवळ आलं ना की मला खूप त्रास होतो, की त्या माणसाला मला म्हणजे काहीतरी शिक्षा करावी असं वाटतं. काय आहे, तू जरा याचं कारण शोधून काढू शकशील का. तो म्हणतो हो ठीक आहे, प्रधान म्हणतो. मग प्रधान काय करतो की तो पण म्हणजे दुकानदार होतो आणि तो जो माहितीचं सामान विकणारा माणूस असतो त्याच्या बाजूलाच त्याचं दुकान म्हणजे त्याचं दुकान त्याच्या बाजूलाच असतं. मग त्या दोघांची थोडे दिवसानंतर मैत्री होते. ते दोघं एकमेकांशी बोलतात, त्यांच्यामध्ये मैत्री होते. आणि मग काय होतं की तो विचारतो की तुला काय त्या राजाबद्दल वाटतं का, म्हणजे तू म्हणजे त्या राजाशी तुला कसा वाटतो, हा नगराचा आपला राजा आहे तो कसा आहे. मग तो काय म्हणतो, नगराचा राजा म्हणजे तो मैतीचं सामान विकणारा माणूस म्हणतो नगराचा राजा अगदी छान आहे, परंतु मला काय वाटतं की हा राजा कधी मरतोय आणि तो जेव्हा मरेल त्यावेळी त्याच्यासाठी जे सामान माझ्या दुकानातलं घेतलं जाणार आहे ते खूप महाग घेतलं जाणार आहे आणि तो मेल्यानंतर माझं घर भरणार आहे, म्हणून मला असं वाटतं की तो कधी एकदा मरतो असं मला वाटतं. मग त्यावेळी प्रधानाच्या लक्षात येतं की बरोबर आहे, हा जो विचार करतो ह्याच्या विचाराचे रेस जे आहेत ते त्या राजापर्यंत पोचतात की म्हणजे हा वाईट चिंतत असतो त्याचं की हा कधी मरणार आहे, हा कधी मिरणार आहे. त्याच्यामुळे त्या राजाला ह्याचं समजत असतं मनातलं की हा माझ्याबद्दल वाईट विचार करतोय, तर मला पण त्याला मारावं असं वाटतंय. मग तो त्या प्रधान त्याच्या राजाकडे जातो आणि त्याला सांगतो की तो जो व्यक्ती आहे तो तुझ्याविषयी असा विचार करतो आणि त्यामुळे तुला त्याला तिथं जाऊन मारावंसं वाटतं. म्हणजे मला या कथेतनं काय सांगायचं आहे की आपण अनेकदा आपण बाहेर फिरत असतो किंवा आपल्या घरामध्ये वगैरे की आपल्या अनेकांशी संबंध येतात. मग आपल्याला नाहक असं वाटत असतं की ह्याचं पण वाईट व्हावं, त्याचं पण वाईट व्हावं. त्यांच्या मनात तसं असं पण असेल किंवा नसेल ते माहीत नाही, परंतु आपल्या मनातले विचार मात्र त्यांच्यापर्यंत जातात. मग तेही त्या पद्धतीने आपल्याविषयी विचार करू लागतात. म्हणून आपणच त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. म्हणजे जरी आपल्याला त्या व्यक्तीचा राग येत असेल तरीसुद्धा आपण त्यांच्याविषयी देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांची भरभराट कर असं सतत आपण म्हटलं पाहिजे. जरी राग येत असेल तरी हळूहळू आपलेसुद्धा विचार खरोखरच तसे व्हायला लागतील की त्यांचं भलं झालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. मग त्यांना कळेल की हे जसे आपले निगेटिव्ह पॉईंट्स त्यांच्याकडे जातात तसे पॉझिटिव्ह त्यांचे रेज आपल्याकडे येतील की त्यांनाही वाटेल देवा याचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांची भरभराट कर. म्हणून आपण सर्वांनी एकमेकांबद्दल तरी विचार करताना पॉझिटिव्हपणे केला पाहिजे. देवा यांचं भलं कर असा विचार आपण ठेवला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी पूजा हुक्केरे, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा येथे मी सहशिक्षिका म्हणून आहे. मी आज एक उखाणा घेणार आहे. आईने दिले संस्कार वडिलांनी केले सक्षम, आईने दिले संस्कार वडिलांनी केले सक्षम, सिद्धेश्वरांच्या सोबतीने संसाराचा पाया होईल भक्कम. धन्यवाद. मी एक देवीचं गाणं म्हणणार आहे. माझा आवाज थोडासा खराब आहे पण इच्छा आहे म्हणून म्हणणार आहे. गार गार डोंगराची हवा न बायला सोसना गार, गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला मिरू किती, लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला मिरू किती. देवीला काळूबाईला चौकात मिरवान बाईला सोसना गारवा. गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. साडी चोळी घेऊन हाती काळूबाईला विनू किती, साडी चोळी घेऊन हाती अंबाबाईला विनू किती. देवीचा काळूबाईचा छबिना मिरवान बाईला सोसना गारवा.
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. माझं नाव योजना मंगेश टेटमे. मी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलमध्ये ॲज असिस्टंट टीचर म्हणून वर्क करते. मी फक्त एक नवरात्रीचं म्हणजे शुभेच्छा देणार आहे. नवरात्रीच्या उत्सवाची रंगत असते भारी, सर्व देवतात देवी असते न्यारी, सर्व सुखाचे आणि उगमाचे मूळ असते नारी. आपणा सर्वांस नवरात्रीच्या नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन आणि महाराष्ट्र न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो नारी शक्तीचा कार्यक्रम झाला, यामध्ये श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा आणि श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूल दोन्ही शाळा सहभागी झाल्या होत्या. उत्तम प्रकारे सगळ्यांनी सादरीकरण केलं, पण थोडंसं आणखी आम्हा दोघींनाही वाटत होतं की अजून छान तुम्हाला येतं करता, पण तुम्ही इथं प्रेझेंट केलेलं नाही आहे. तरीही सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि उत्तरोत्तर असेच कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून व्हावेत आणि आमच्या शाळेला व्यासपीठ चांगलं मिळावं मी अशी अपेक्षा करते. आणि सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या सर्वांनाही शुभेच्छा देते मॅडम. आणि वाले मॅडम नंबर अनाऊन्स करते. महाराष्ट्र न्यूज चॅनेल व ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत जो नारी शक्तीचा सन्मान करण्याकरिता जो कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये आमच्या शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट असे त्यांचे कलागुण सादर केलेले आहेत. तर एक स्पर्धात्मक त्याला रूप देण्याकरिता किंवा ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना प्रोत्साहित करण्याकरता ते काही पारितोषिक देणार आहेत. तसंच खरं तर ज्या शिक्षकांनी इथे सादरीकरण केलेलं आहे त्या सर्वांचंच कौतुक विशेष असं करण्यासारखं आहे. तरी पण म्हणजे एक विशेष असा उल्लेख काही जणांचा करण्याकरता आपण पारितोषिक त्यांना देणार आहोत. पहिल्यांदा आपण श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्री प्रायमरीच्या ज्योती टीचर यांना इथे बोलूयात. सौ सविता बिराजदार टीचर. सौ रागिनी पाटील मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता ज्यांना पारितोषिक मिळालं आहे त्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण मनोगत घेऊया. रागिनी मॅडम या 2 मिनिट. नवरात्रनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनपेक्षितरित्या मला हे पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे आज वाटलंही नव्हतं की सकाळ माझा असेल. आज खरं तर वाढदिवस माझ्या मैत्रिणीचा होता, तिला गिफ्ट द्यायचं होतं, पण मलाच आज खूप छान गिफ्ट मिळालं तुमच्या चॅनलकडून आणि ॲबिलिटी कन्स्ट्रक्शनकडून. मी तुमचे मनापासून आभार मानते आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होऊ दे आणि असंच व्यासपीठ आमच्या महिलांसाठी तुम्ही निर्मित करत जावा. आमच्या कलागुणांना खूप इच्छा असतात आमच्यात, पण वेळेमुळं किंवा कामाच्या गडबडीत ते राहून जातात. तुम्ही जर संधी दिली तर नक्कीच त्या सुप्त इच्छा आमच्या पूर्ण होतील. पुनश्च एकदा तुमचे सगळ्यांचेच आभार. धन्यवाद.